नमस्कार मंडळी, कोडर स्टेज या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक प्रोग्राम पाहिला होता आणि हा बेसिक प्रोग्राम आपण ऑनलाइन कंपायलर मध्ये रन करून सुद्धा पाहिला होता। तर आज आपण व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये हा कोड रन करून पाहणार आहोत। तर आधी बेसिक मला तुम्हाला सांगायचं आहे की जर व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये तुम्हाला कोड रन करायचा असेल सी आणि C++ चा, तर त्याच्यासाठी MinGW हे आपल्या मशीन मध्ये इन्स्टॉल करावं लागतं। हे MinGW हे कंपायलर आहे, ते घ्यावं लागतं। तर आधी मी तुम्हाला MinGW आपल्याला कसं डाउनलोड करायचं आहे ते सगळं दाखवते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला VS कोड डाउनलोड करून तुम्हाला मी दाखवणार आहे। तर इथे आता बेसिकली MinGW कंपायलर लिहायचं। याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, पण तुम्ही इथे बघा। MinGW ही पहिलीच वेबसाईट आहे, ही ओपन करायची। याच्यामध्ये नॉर्मल डाउनलोड हे बटन आहे, सो डाउनलोड करायचं। इथे आपलं डाउनलोड स्टार्ट झालेलं असेल, येस संपलं ही। आता इथे MinGW ओपन करायचं आणि ह्याला आधी आपल्याला इन्स्टॉल करायचं असणार। सो MinGW मी ओपन केलं, इथे इन्स्टॉल वरती क्लिक करायचं। आता इथे आपल्याला MinGW इन्स्टॉल कुठे करायचं आहे, तुम्हाला माझं तर C ड्राईव्ह मध्ये हे सेव्ह होते। तुम्हाला जर इथे चेंज करायचं असेल तर ते तुम्ही चेंज करू शकता। त्याच्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करायचं। हे इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे। याच्यासाठी काही वेळ लागेल। तुमच्या इंटरनेट स्पीड वरती ह्याचं इन्स्टॉलेशन किती फास्ट आणि किती स्लो होणार आहे हे डिपेंड असणार। जर तुमची इंटरनेट स्पीड चांगली असेल तर लवकर सुद्धा होऊ शकतो। सो तो थोडा वेळ घेतो। याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे। आता ही विंडो तुमच्याकडे ओपन झालेली असेल। याच्यामधला आपल्याला डेव्हलपर टूलकिट हवं आहे, त्याच्यावर क्लिक करून मार्क फॉर इन्स्टॉलेशन वर क्लिक करायचंय। त्याच्यानंतर बेस हवा आहे, याच्यावर क्लिक करायचं सेम आणि मार्क फॉर इन्स्टॉलेशन वर क्लिक करायचं। त्याच्यानंतर आपल्याला G++ हवा आहे, याच्यावर मार्क फॉर इन्स्टॉलेशन आणि हे खालचं GCC हवं आहे, सो मार्क फॉर इन्स्टॉलेशन। हे मार्क केल्यानंतर इथे इन्स्टॉलेशन दिसते, त्याच्यावर क्लिक करायचं। अप्लाय चेंजेस वर क्लिक करायचं आणि इथे अप्लाय वर क्लिक करायचं। इथे पुन्हा ते पॅकेजेस लोड होत आहेत। सो सगळे पॅकेजेस इथे इन्स्टॉल झालेले आहेत। क्लोज वर क्लिक करायचं आपल्याला आणि हे क्लोज करायचं। सी मध्ये आपण सेव्ह केलं आहे, सो C ड्राईव्ह ओपन केलं। इथे आपल्याला MinGW हा फोल्डर दिसतो, याच्यावर क्लिक केलं। बिन मध्ये जायचंय आणि हा जो पाथ आहे हा पाथ इथून कॉपी करायचा आहे। याच्यानंतर स्टार्ट वरती एन्व्हायरमेंट मध्ये जायचं, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल ओपन करायचं। या एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये आपल्याला MinGW चा पाथ द्यायचा असणार। सो एन्व्हायरमेंट व्हेरिएबल ओपन केले, भरपूर ओपन झालेत। आधी ह्याला आपण कॅन्सल करूया। सो इथे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल वरती क्लिक करायचं आहे। याच्या सेकंड ऑप्शन मध्ये हे बघा, इथे पाथ दिसतो आहे, इथे पाथ। या पाथ वर डबल क्लिक करायचंय, न्यू वर क्लिक करायचं आणि जो आपण पाथ कॉपी केला होता तो इथे पेस्ट करायचा आहे, जसाच्या तसा। याच्यानंतर ओके वर क्लिक करायचं, पुन्हा ओके वर क्लिक करायचं आणि पुन्हा ओके वर क्लिक करायचं। सो आपण हा पाथ देऊन झालेला आहे। आता आपल्याला CMD ओपन करायचंय। आपण इन्स्टॉलेशन कंपायलरचं व्यवस्थित झालंय का ते आधी चेक करूया। याच्यामध्ये GCC-... वर्जन टाकायचं। जर कोणत्याही गोष्टीचं आपल्याला वर्जन चेक करायचं असेल, म्हणजे पायथन असू दे, जावा असू दे, तर त्याच्यासाठी आपल्याला पायथन वर्जन म्हणजेच वर्जन हे वर्जन चेक करण्यासाठी आपण यूज करतो। सो येस, हे डाउनलोड म्हणजे सक्सेसफुली आपलं GCC चालू आहे। आता आपल्याला VS कोड इन्स्टॉल करायचा आहे, तर त्याच्यासाठी आधी VS कोड डाउनलोड करूयात। सो ब्राउझरवर जाऊन VS कोड डाउनलोड टाकला। पहिलीच ही जी वेबसाईट आहे ती ओपन केली। आता याच्यामध्ये बघा, विंडोज साठी, लिनक्स साठी आणि मॅक साठी तुम्हाला डाउनलोड करायचं, तुमचं जे काही असेल। आता माझं मी तरी विंडोज वापरते,
तुम्ही जे काही यूज करत असाल त्याच्यासाठी तुम्ही डाउनलोड करू शकता. मी विंडोज वापरते म्हणून मी विंडोज साठी डाउनलोड केलं. इथे हे डाउनलोड होतं आहे. आता आपल्या इथे VS कोड डाउनलोड झालाय. ह्याला आपण इन्स्टॉल करूयात. ओपन करायचं आहे. इथे आय ऍक्सेप्ट वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर क्लिक ऑन नेक्स्ट. ब्राउझर कोणता तुम्हाला हवाय तो बघायचा. मला तरी सी मध्येच ठेवायचं, त्याच्यामुळे मी नेक्स्ट वर क्लिक करते. येस, नेक्स्ट, कारण माझ्याकडे ऑलरेडी तो होता. तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत करते. सो क्लिक ऑन नेक्स्ट. इथे जर तुम्हाला डेस्कटॉप आयकॉन क्रिएट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मला तरी त्याची नीड वाटत नाहीये. क्लिक ऑन नेक्स्ट आणि इन्स्टॉल वर क्लिक करायचं. आता इथे आपलं VS Code इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे. आता इथे आपल्याला आधी एक फोल्डर क्रिएट करूयात. सो मी फाईल एक्सप्लोरर मध्ये गेली किंवा डेस्कटॉप वरती आपण हा फोल्डर क्रिएट करूयात. मी ह्याला नाव देते C प्रोग्रामिंग या नावाचा एक फोल्डर क्रिएट केलाय. आता व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये आपल्याला हा फोल्डर ओपन करायचा आहे. इथे आपल्याला फोल्डर ओपन करायचंय. ओपन फोल्डर मध्ये गेलो, डेस्कटॉप वर गेलो, C प्रोग्रामिंग हा फोल्डर आहे. सिलेक्ट फोल्डर. हा फोल्डर आता आपला ओपन झाला. येस वरती क्लिक करायचं. आता आपल्याला जेव्हा C प्रोग्रामिंग रन करायचं आहे व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये तर त्याच्यासाठी काही एक्सटेन्शन घ्यावे लागतात. सो इथे एक्सटेन्शन आयकॉन आहे. या एक्सटेन्शन वरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि C साठीचे एक्सटेन्शन घ्यायचे. तर C++ असं तुम्ही इथे टाका. हा जो पहिला आहे एक्सटेन्शन तो आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. माझ्याकडे तो ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. इथे इन्स्टॉलचं बटन येणार, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून इन्स्टॉलेशन होईल. त्याच्यानंतर आपल्याला कोड रनर हा एक एक्सटेन्शन तुम्हाला घ्यायचा आहे. हा पहिलाच आहे कोड रनर. हा इन्स्टॉलेशन पण माझ्याकडे झालेला आहे कोड रनर. तुम्ही हा इन्स्टॉल करून घ्या. हे दोन झाल्यानंतर आपल्याला फाईल्स मध्ये यायचं आहे. इथे आपल्याला एक बेसिक प्रोग्राम लिहायचा आहे. तर इथे आपण फाईल क्रिएट करूयात आधी. जेव्हा आपण C प्रोग्रामिंग लिहित असतो, आपण मगाशीच बघितलं होतं main.c हे एक्सटेन्शन असतं. सो मेन माझ्या फाईलचं नाव आहे आणि .c हे एक्सटेन्शन आहे. आता मी इथे main.c या नावाने फाईल क्रिएट केली. तर मी इथे कोड लिहिते आहे. इन्क्लूड, इथे तुम्हाला लिहून येत आहे बघा, stdio.h ब्रॅकेट क्लोज. मेन फंक्शन आधी लिहायचा, कर्ली ब्रॅकेट, याच्यामध्ये printf मध्ये मी लिहिते वेलकम टू कोडर्स स्टेज, सेमिकॉलन, रिटर्न 0 सेमिकॉलन. आता जेव्हा आपल्याला इथे हा तुम्हाला मगाशी बघा, आता मी हे कोलन देते, इथे रेड दिसेल, रेड 1 म्हणजेच इथेच कळून जातं आपल्याला की आपल्याला या प्रोग्राम मध्ये एक एरर आहे. जर तुम्हाला अजून एरर इथे खाली बघायची असेल, इथे टर्मिनल दिसते. टर्मिनल मध्ये जायचं, न्यू टर्मिनल ओपन